आणि आता लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली. नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं. डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता. आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, खुश खबर आलेली आहे. आपल्याला जो संक्रांत भेट आहे, डिसेंबरचा जो हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. खूप साऱ्या बहिणींच्या अकाउंटवरमध्ये हे जे पैसे आहे ना, हे जमा झालेले आहे. कालपासून म्हणजे मंगळवारपासून हे पैसे आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा झाले का? डिसेंबरचे ₹1500 जमा झाले का? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. झाले असेल तरी सांगा आणि नसेल झाले तरी सांगा. इथे बघू शकता बघा, लाडक्या बहिणींना संक्रांत भेट, खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. तुमच्या खात्यात किती आले लगेच चेक करा. बघा इथे काय सांगितलं की जी संक्रांत भेट आहे ना, ती आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झाली. फक्त इकडे एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला फक्त डिसेंबरचाच हप्ता इथे आपल्या अकाउंटवरती जमा झालेला आहे. जानेवारीचे जे पैसे आहे ते आपल्या अकाउंटवरती जमा झालेले नाही. फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर असे ₹3,000 आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा झालेले आहेत. राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत यंदाच्या महिन्यात संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर ₹1,500चा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यात महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असतानाही निवडणूक आयोगाने नियमित योजनेचा लाभ देण्यास परवानगी दिल्याने आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागलेले आहे. बघा, सध्या राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिता चालू असताना सुद्धा निवडणूक आयोगाने इथे जे पैसे आहे ना, हे पैसे देण्यास परवानगी दिली आहे. फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त जानेवारीचा जो हप्ता आहे, येणारा जो हप्ता आहे, हा देऊ नका. तुम्ही मागील जो हप्ता आहे हा देऊ शकता. त्यामुळे राज्य सरकारने काय केलेलं आहे की डिसेंबरचा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा केलेला आहे आणि जानेवारीचा जो हप्ता आहे ना, हा आज स्थगित करण्यात आला आहे. तो पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये किंवा आचारसंहिता संपल्यानंतर इथे आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. तुमच्या अकाउंटवर हे पैसे आले का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आज सकाळपासून अनेक लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे महिलांमध्ये समाधान आणि उत्साहाचं वातावरण आहे. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देणे हा या योजनेचे ते मुख्य उद्देश आहे, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे.